आहे सध्या दुबई एअरपोर्टवरती इराण, इस्रायल आणि अमेरिका ह्यांची जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दुबई एअरपोर्टवरती पाहायला मिळतो। मी माझ्या मागे इथे स्क्रीनवरती बघू शकता पूर्ण जगभरातल्या ह्या सगळ्या फ्लाईट्स आहेत आणि त्या कॅन्सल झालेल्या आहेत। एकही फ्लाईटसमोर तुम्हाला टायमिंग दिसत नाही आहे, सगळ्या तुम्ही बघू शकता कॅन्सल झालेल्या आहेत। ज्या जगभरातल्या फ्लाईट्स आहेत, माझी जी फ्लाईट होती ती 12:40ची होती मुंबईची, म्हणजे 15:40 हे दुबईचं टायमिंग आहे मुंबईसाठी आणि ती सुद्धा कॅन्सल झालेली आहे। आधी आम्हाला नोटिफिकेशन एमिरेट्सकडनं देण्यात आलं की तुमची फ्लाईट ही 2 तास डिले आहे, परंतु त्यांनी थोड्या वेळानंतर अपडेट केलं की ही युद्धजन्य जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सध्या या एअरपोर्टवरनं एकही विमान उड्डाण घेऊ शकणार नाही आहे किंवा एकही विमान इकडे लँड होत नाही आहे। तुम्ही माझ्या आजूबाजूला परिस्थिती बघू शकता, काही लोक पॅनिक झालेले आहेत, लोकांना नक्की कळत नाही आहे काय करावं ते, काय नाही करावं। त्यानंतर लोकांना लगेच घेऊन परत एकदा हॉटेलच्या दिशेने रवाना होत आहेत। सध्या एअरपोर्टवरती ही परिस्थिती पाहायला मिळते। आम्ही सुद्धा बऱ्याच तासापासून इथे अडकलेलो आहोत, काही कळत नाही आहे काय करावं काही नाही, परंतु सुदैवाने आमचे काही नातेवाईक इकडे आहेत, त्याच्यामुळे परत एकदा आम्ही दुबईच्या सिटीमध्ये म्हणजे परत शहरात जात आहोत। नेक्स्ट फ्लाईट आम्हाला कधी मिळणार आहे ह्याचंही अजून काही अपडेट आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ही सध्याची परिस्थिती आहे दुबई एअरपोर्टवरची।